2016च्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांचं खेळाडूंचं आम्ही पुनश्च या व्यासपीठावरनं आमच्या आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. गणेश क्रिकेट क्लब दिवा यांच्या माध्यमातून ही आयोजित गणेश कृपा क्रिकेट क्लब दिवा यांच्या माध्यमातून आयोजित करणारी षटकांची क्रिकेट स्पर्धा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा. कुठला कार्यसोग कार्यक्रम ज्याची सुरुवात करता आपण नेहमीच गणपती गजाननाची पूजार्चा करतो. त्याचप्रमाणे आजही त्याला मनोमनी नमन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा अर्पण करतो आणि माझ्या समालोचनाला मी सुरुवात करतो. पहिला सामना आजच्या दिवसातला स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटनी सामना तुम्ही पाहतात. ओपनिंग सेरेमनी झाल्यानंतर इथे मात्र पहिला सामना इथे रंगतोय तो दिवा बी वर्सेस हेतूटने. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजने मात्र संघनायकाने वितर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दिवा बी संघाच्या आणि आमंत्रित केलं फलंदाजीला हेतूटने संघाला. समोरच्या एंडने इथे मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय ते म्हणतात घेतला जातोय. पहिलं षटक हातात आहेत. पाहूया येतात गोलंदाजी करण्यासाठी ते भूषण आणि सलामीला फलंदाज आहे ते प्रशांत आणि नॉन स्ट्रायकेडला चेतन. या दोन्ही संघांच्या व्यासपीठावरनं अमर ब्रह्मा पाटील, आदेश भगत आणि त्याचबरोबर गणेश कृपा क्रिकेट क्लब यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 10 वाजून बरोबर 23 मिनिटं झालेत आणि पहिला चेंडू इथे पडतोय तो भूषणचा. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. पहिला चेंडू, हा चेंडू बॅकफुटला गेले, ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो तो आउटसाइड एज घेऊन फ्लाइंग स्लिप मध्ये स्वतः संघनायक तिथे आहेत, चेंडू कव्हर करतायत आणि संघाच्या धावसंख्येला पहिल्याच चेंडूवर आकार देतात 1 या धावसंख्येवर. स्वतःचा अकाउंट ओपन करतोय प्रशांत आणि संघाच्या धावसंख्येला निश्चित आकार देतोय 1 या धावेने. स्ट्राईक रोटेट होते ते चेतनकडे. चेतन इथे स्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, त्यामुळे 2 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर पाहतायत, बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करतायत. एक खेळाडू तुम्ही पाहताय सरकतोय तो थोडासा वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये आणि एक खेळाडू एक्झॅक्टली उभा आहे तो स्क्वेअर लेग झोन मध्ये. पंचांच्या उजव्या बाजूने आता मात्र येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी शिवराज पाटील मेन पंचांच्या भूमिकेत, तर स्क्वेअर लेग पंच आहेत ते विकास चौथे. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आताच जे त्यांनी लाईव्ह टेलिकास्टचं स्क्रीन मॉनिटर ऑन केलं असेल त्यांचं सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत. राऊंड विकेट भूषण. हा चेंडू स्टेप आउट होऊन हाफ करून चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा काही संपर्क नाही. थोडंसं फुटवर दाखवलं होतं, स्टेप आउट झाले होते पण चेंडू मात्र मिडलिंग करायचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवर घेण्याचा प्रयत्न होता, तो गॅप जो शोधलाय त्या गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. फ्लाइंग स्लिप मध्ये एक खेळाडू तुम्ही पाहतायत, बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू, गलीमध्ये एक खेळाडू उभा आहे फलंदाज चेतनसाठी. धावसंख्या धावफलकावर 1. राऊंड विकेट. हा चेंडू बॉटम हँडचा वापर, टप्पा पडल्या चेंडू मात्र आतमध्ये आणतायत गोलंदाज आणि त्याचाच मात्र पाहत असताना चेंडू फक्त पुश केला आपल्या प्रशासनापर्यंत, फक्त दूर ढकललं आणि बॉटम हँडचा वापर करत इथे मात्र संयम दाखवला आणि फक्त एकच धाव इथे अंकित केली. संघाचं खातं निश्चित एका दोन्ही पुढे सरकत आहे. धावसंख्या धावफलकावर 2. चेतनने आपलं अकाउंट ओपन केले, 2 चेंडूचा त्यांनी सामना केलाय, धावसंख्या 2. पहिलं षटक मार्ग असते ते भूषणचं. पुढील चेंडू भूषण प्रशांतसाठी. फुल टॉस आहे, ऑफ ड्राईव्ह, क्षेत्रक्षेत्री सज्ज, चेंडूची मध्ये फेक तोपर्यंत डायरेक्ट केली जाईल. तिथे मात्र फलंदाजाने एक चिकी सिंगल कंप्लीट केला. व्हेरी गुड फिल्डिंग. आमचे 2 कम्प्युटर 2 ब्रेन आमचे इथे सज्ज आहेत ॲज अ ऑफिशियल स्कोरर विवेक मात्रे आणि मिथुन पाटील. लॉट्स ऑफ थँक्स आणि व्हेरी गुड मॉर्निंग फॉर दिस टुर्नामेंट. स्ट्राईक केला डावखुरा फलंदाज चेतन. धावसंख्या धावफलकावर 3. अप्रतिम षटक. आतापर्यंत एकही चौकार पाहायला मिळाला नाहीये. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेत अजिबात नव्हते, चेंडू बॅटच्या वरून वेगाने निघून जातोय यष्टीरक्षकच्या हातामध्ये. पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे, पहिला सामना तुम्ही एन्जॉय करतात पण एकही मोठा फटका मारण्याची संधी गोलंदाज भूषणने अजिबात दिलेली नाहीये. 1 टू गो, लास्ट टू गो, शेवट षटक
तिथे या षटकाला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो भूषण. राऊंड विकेट डाकुरा फलंदाज प्रशांतसाठी. धावसंख्या धावफलकावर 3. हा चेंडू मोठा फटका. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रशक्यता डीप मध्ये चेंडू कव्हर करण्यासाठी आणि जो पण चेंडू कव्हर करते मात्र इथे मात्र संधी होती 2 धावा घेण्याची आणि फलंदाजाने मात्र 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्यात. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 2 धावा येतात आणि त्यामुळे धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. मला सांगतात मिथून आणि त्याबरोबर विवेक की धावसंख्या झाली धावफलकावर विदाउट लॉस 5 आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक तुम्ही पाहिलं भूषण याचा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त 5 धावा खर्च केला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. एकही चेंडू अतिरिक्त नाही, एकही चेंडू वाईड नाहीये, नो नाहीये आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना समोरच्या फलंदाज अक्षरशः त्याने वेसण घातली होती. काही चेंडू जर विचार केला तर काही चेंडू या षटकातले म्हणजे 2 चेंडू निर्धाव सुद्धा गेलेत, पण बाकीच्या चेंडूवर स्कोरिंग शॉट तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 5 धावा या षटकात त्याने खर्च केला. अप्रतिम षटक पॉवर प्लेचं हाताळते म्हणजे भूषण याने. गोलंदाजी करत असताना मात्र निर्णय निश्चितच गोलंदाजाने संघनायकाने घेतला होता दिवाबीच्या की मात्र इथे मला गोलंदाजी करायची आहे आणि समोरच्या संघाला पाचारण केलं, आमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी. हे दुटणे संघ फलंदाजी करतो. या संघाची धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहताय ते म्हणजेच 5. युट्यूबला तुम्हाला जाऊन सर्च करायचं आहे दिवा चषक 2016. तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं पाहू शकता. जी जबाबदारी मात्र इथे संतोष नाणेकर यांचे सहकारी गौरव सावंत यांनी उचललेली आहे tenniscricket.in च्या माध्यमातून. खार्डी एंड कडनं नवीन षटक हाताळतायत गोलंदाज प्रितेश खार्डी एंड कॉमेंट्री बॉक्स एंड लाईव्ह टेलिकास्ट एंड. पहिलं षटक प्रितेश याचं संघासाठी दुसरं. पहिला चेंडू. हा चेंडू व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक. हा पलीकडून चेंडू ड्राईव्ह करतायत चेंडू कव्हर झोन मधना सीमारेषेच्या बाहेर चौकार. एक चौकार गेल्यानंतर निश्चितच एक क्षेत्ररक्षक लगेच डीप मध्ये कव्हर झोन मध्ये लावतायत प्रितेश. पुन्हा एकदा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. थोडासा पंचांकडे मात्र अपील केलं जातं. एक गार्ड घेतलं जातं मात्र चेंडू वाईट साठी, पण तिथे मात्र पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही. रिटर्न क्रीजच्या सुद्धा आतमधून चेंडू जातो त्यामुळे निश्चितच या पहिल्या चेंडू फक्त 4 धावेने धावसंख्या फुल ते धावफलकावरती 9 या धावसंख्येवर. षटक दुसरं पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना 3 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर पाहतात डीप मध्ये. प्रितेश फुलटॉस चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबतोय. 4 धावांसाठी गुड शॉट. पहिल्या षटकात जे नाही करू शकले ते मात्र दुसऱ्या षटकात इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. कारण पॉवर प्लेची 2 षटकं सर्कलच्या बाहेर खूप कमी खेळाडू असतात आणि या मुवमेंटला फलंदाज आपले फुटवर दाखवतात. चांगलं फलंदाजी इथे दाखवत आहेत. धावसंख्या दाखवकर डबल फिगर मध्ये 13 ऑन साइडला प्लेस करतो. डीप मध्ये वाडी स्ट्रॉंगचा खेळाडू डीप मध्ये येतात. चेंडू उचलण्यासाठी चेंडू पण कवरून फेक करेल तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग. क्षेत्ररक्षक एकदम डीप मधनं आले. अनिकेत गुड फिल्डिंग. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये म्हणजे एकाच सेक्शन मध्ये चेंडू उचलतायत तिथे मात्र आणि जोपर्यंत फेक तोपर्यंत 2 धावा येतात त्या फलंदाज प्रशांतच्या खात्यामध्ये. चेंडू टप्पापर्यंत मात्र दिशाहीन गोलंदाजी पहिल्याच वाईटची नोंद इथे मात्र केली जाते आमचे गुणसंख्यक लेखक मिथुन आणि गौरव विवेकच्या माध्यमातून. पहिल्याच वाईटची नोंद इथे केली जाते. धावसंख्या धावफलकर जाऊन सरकते ती 16 या धावसंख्येवर. स्पर्धेतलं सामन्यातलं हे दुसरं षटक मार्गस्थ असताना. फॉर द विकेट बॅकफुट लावून पुन्हा एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू एक्झिक्यूट करता. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो तो एक कव्हर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक येतात डीप मधना चेंडू तोपर्यंत कव्हर करून फेक तोपर्यंत 2 धावा मिळतात त्या हेतुटणे संघाला. हेतुटणे संघाची धावसंख्या बिनबाद आतापर्यंत दुसऱ्या षटकात 18 धावा. एकही फलंदाजाला बाद करण्यात यश मिळेल नाही. पहिल्या षटक भूषणने खूपच अप्रतिम इथे हाताळलं पण या षटकात मात्र प्रितेशचा मात्र दोन्ही फलंदाज मात्र समाचार घेतलाय. स्पेसिफिकली प्रशांत ओर द विकेट. दिशाहीन गोलंदाजी पुन्हा एकदा. हातावर नियंत्रण नाही, वेगावर नियंत्रण नाही, पिचिंग मात्र चुकते. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू जातोय आणि पंचांचा इशारा देतो वाईटचा.
धावसंख्येत निश्चितच भर होते. धावसंख्या दाखल 19, तर दुसऱ्या वाईडची नोंद इथे मात्र केली जाते आमच्या गुणसंख्या लेखाद्वारे. 2 वाईड आतापर्यंत टाकण्यात आले. हा चेंडू एक्झिक्यूट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, फाईन लेग झोन मध्ये. चेंडू सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. यस, षटक समाप्त होत आहे. 2 षटकाखेर धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 23 धावा. खूपच वेगाने या षटकात धावा कन्वर्ट करण्यात आल्या. वडवली बी आणि शेळगाव या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती होतो आपण सज्ज राहायचंय. वडवली बी आणि शेळगाव दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचंय. एक इनिंग झाल्यानंतर आपल्याला ताबडतोब व्यासपीठ राहायचंय नाणेफेक करण्यासाठी. प्रमोद भोईर यांचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे जवळचे मित्र आहेत साबेचे प्रमोद भोईर, आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट येणाऱ्या काळात याच मैदानावर आयोजित करण्यात आहे 14 ते 17 डिसेंबरच्या माध्यमातून. आफ्टर 2 overs स्कोर मूव्स ऑन 23 विदाउट लॉस बाय हेदूटने. खूप चांगली धावसंख्या निश्चित म्हणेल की 11.5 ची सरासरी मेंटेन केली, जी पहिल्या षटकात फक्त 9 होती. 2 षटकाखेर 11.50. 23 धावांचं योगदान 2 षटकात, म्हणजे शेवट षटकामध्ये तब्बल 15 धावा कुटण्यात आल्यात, त्या म्हणजे प्रितेशच्या. तिसरं षटक घेऊन गोलंदाज येत आहेत गोलंदाजी करण्यात. नवीन षटक ओव्हर द विकेट. बॅकफुट लावून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज चेतनचा. चेतन थोडेसे चाचपडत खेळतात पहिल्या षटकापासून. एकही स्कोरिंग शॉट प्रॉपरली, त्यांचा आत्मविश्वासपूर्ण असा स्ट्रोक पाहायला मिळेल त्यांच्या बॅटमधून, पण तरी सुद्धा आपल्या बॅटमन प्रयत्न करतायत. बॅट हँडचा वापर, चेंडूला फक्त स्टिअर करतायत. शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू जातोय. एकच धाव मिळते ती चेतनला. संघाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होते. स्कोर मूव्स ऑन 24 इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक मात्र पारंगत सत्राच्या धावसंख्या दाफलकावर 24 पाहायला मिळते. प्रशांत आणि त्याचबरोबर चेतन ही जोडी मैदानावर. प्रशांतने मात्र खूपच अटॅकिंग मोड मध्ये एकूण धावसंख्या कुठल्या मैदानावर त्या 3 चौकारच्या मदतीने अप्रतिम फलंदाजी केली. ते चेतन डावखुरे फलंदाज, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. हा चेंडू पाहतायत एक्झॅक्टली कुठे ब्रश झालाय. अपील होते कॉट बिहाइंड साठी, पण पंच आपल्या जागेवर तटस्थ, कारण चेंडू खूप वरच्या भागात, शोल्डरच्या खूप वरच्या भागात लागतोय चेंडू. इट इज डॉट बॉल. धावसंख्या कायम धाव फलकावर 24 इन द थर्ड ओव्हर. गोलंदाज आहेत ते संकेत. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्राच्या चेंडूच्या खाली जेलगणे सज्ज आणि फलंदाज बाद. आपल्या संघासाठी पहिलं यश संकेतच्या गोलंदाजच्या माध्यमातून. चांगला संकेत देतात आपल्या संघासाठी. गुड कॅच. थँक्यू. 9 चेंडू 16 धावांची अप्रतिम खेळी आपल्या संघासाठी. 3 चौकाराच्या रूपाने चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी प्रशांतने केली, पण लास्ट मोमेंटला मोठे फटका मारण्याच्या मात्र दृष्टिकोनात इथे मात्र तंबूत परततायत झेल घेऊन. आणि निश्चितच संकेतचं कौतुक, कारण सुरुवातीच्या 2 गोलंदाजी जे जमलं नाही ते म्हणा आपल्या गोलंदाजीमध्ये एक चांगलेच संकेत आपल्या संघासाठी संकेतने दिले, आणि आपल्या संघासाठी पहिलं यश इथे मात्र निर्भय यश प्राप्त करून दिलं. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकले, फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि फक्त एक गडी त्यांनी बाद केलाय. व्हेरी गुड बॉलिंग संकेत. ऑर द विकेट ऑन साइडला पूल केला क्षेत्राच्या चेंडूच्या खाली. पाहिजे झेल होतोय का तिथे. व्हेरी गुड कॅच. अप्रतिम झेल तिथे. संदीप गुड कॅच.
तर गौरव मला सांगतात की जे टेलिकास्ट चालू आहे युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह चॅट सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. लगेच 2 झेल गेल्यानंतर अप्रतिम रिप्लाय या झेलसाठी तिथे आलाय आमच्या लाईव्ह चॅटवर. मला सांगतात गौरव की भरपूर कौतुक केलं त्या खेळाडूचं संदीपचं. अप्रतिम झेल तिथे, कारण खूपच वेगाने चेंडू त्यांच्याकडे आला होता आणि तेवढ्याच वेगाने मात्र पुढे सरसावत असताना चेंडू त्याने मात्र आपल्या ग्लोव्ज मध्ये कव्हर केला, आपल्या चेंडू हातामध्ये ग्रिप केला आणि फलंदाज बाद केलं. ही इज ऑन हॅट्रिक. संकेत हॅट्रिक समाधान करतोय का बघायचंय. कट केल्या चेंडूला. फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू सज्ज होता ते चेंडू कव्हर करण्यासाठी, पण या चेंडूवर एक मात्र धाव मिळते. संकेतचं अप्रतिम षटक. 2 गडी त्याने बाद केले आणि या षटकात फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. दुसऱ्या षटकात तब्बल 18 धावांचा पाऊस पडल्यानंतर त्या धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावायला पावता आणि तोच निश्चित अंकुश तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकातील धावसंख्या धावफलकावर 25 धावा धावफलकावर. वडवली बीचे कर्णधार आणि शिळगावचे कर्णधार आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. आणि या इनिंग नंतर आम्ही लगेचच नाणेफेकीचा कौल करू. विनायकला तुम्ही पाहू शकता इन ऍक्शन मध्ये. वडवली बीचे कर्णधार चेंज द गेम हे स्लोगन आहे त्या संघाचं आणि याचा जास्तीत जास्त बऱ्याच वेळ प्रेक्षकांना याचा प्रत्यय आलाय की चेंज द गेम हे नाव त्यांनी आपलं स्लोगन आपल्या संघासाठी का दिलंय याची प्रचिती आम्हाला मागच्याच आठवड्यात उंबरलीच्या मैदानावर आली, जेव्हा संघ खूपच अडचणीत होता. 3 षटकात फक्त 8 चेंडूंनी 24 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर विकासने अप्रतिम विस्फोटक खेळी केली आणि संघाच्या धावसंख्येला अप्रतिमरित्या आकार गेला. 12 चेंडूत 38 धावा त्यांनी कुठल्या मैदानावर आणि अप्रतिम आपल्या संघासाठी केली. तोच हा संघ आहे तो म्हणजेच चेंज द गेम वडवली बी. त्याचबरोबर अपोजिट संघ म्हणजे शिळगाव. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय आणि या इनिंगच्या नंतर नाणेफेकीचा कौल ताबडतोब केला जाईल. 3 षटकं संपले. धावसंख्या दाखलकर 25, 8 केली आहे. 8.33. अचूक फेक स्टंपच्या दिशेने आणि फलंदाज बाद. आउट. तो धावशीत हा पहिलाच फलंदाज इथे बाद होतोय. त्या अगोदर मी पाहिलं की दोन्ही खेळाडू संकेतच्या गोलंदाजीवर झेलचीत झाले होते. संघासाठी मिळणार हे पहिलं यश. नवीन फलंदाज मैदानात स्ट्रायकिंग एंडला ऑरेंज कॅप दयाळू. भूषण पुढील चेंडू. हा चेंडू ऑन साइड. वॉट अ शॉट, वॉट एक्झिक्युशन आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर खूप लांब जाऊन पडतोय. षटकार. तर 6 या धावसंख्येने निश्चित धावसंख्या गरुड झेप घेते, उंच उडी घेते, फ्लाय होते ती 32 या धावसंख्येवर. स्कोर मूव्स ऑन 32. भूषण ओ द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस. चेंडू आता मात्र मिड विकेटच्या डोक्यांना फ्लाय आणि हा षटकार. गुड शॉट.
आला सानर दुर्गाना जाया पाठुबया ऐकीत बांधला सामुंडा बड्या मंडपुळा भाई इंद्रधनुचा हिला स्पर्श झाला प्रेमगणाचा थँक्यू. बघा पंच इशारा करतात की व्हॉलेंटियर सज्ज राहायचं आहे, पण बाहेर गेल्या चेंडू ताबडतोब आतमध्ये येणं गरजेचं आहे. नाव फक्त दयाळू, पण आपल्या त्याच्या शैलीमध्ये दयामाया हा शब्दच नाहीये. 2 चेंडू 2 अप्रतिम आणि विस्फोटक षटकार त्याने दाखवलेत आपल्या बॅटमधना. व्हॉट अ स्टार्ट. जबरदस्त फलंदाजी दिवाबीच्या अगेन्स्ट हेदुटीच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी दयाळूच्या माध्यमातून 2 षटकार वसूल केलेत. धावसंख्या 38. शॉर्ट पिच आहे आता, मात्र लाईन परफेक्टली मिळते ती मात्र भूषणला. 2 चेंडू 2 मोठे षटकार खेचल्यानंतर फलंदाजीने मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी आता मात्र भूषणची पाहायला मिळते. भूषणने पहिल्या षटकात 5 धावा खर्च केल्या होत्या, पण आता मात्र येऊन हेदुटीच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. भूषणच्या त्याच चांगल्या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजाकडनं चांगला खरपूस समाचार वसूल केला जातोय. द विकेट. हा चेंडू लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये क्षेत्राच्या चेंडू खाली. इथे मात्र चुका होत आहे. झेल सुटे चेंडू तो डीप मध्ये फाईन लेग झोन मध्ये जोपर्यंत चेंडू कव्हर केला तोपर्यंत 2 धाव इथे मिळतात फलंदाजाला. आणि 2 या धावसंख्येने निश्चितच संघाच्या खात्यामध्ये वाढ होते ती 40 या धावसंख्या वेगाने सरकते पुढे. 3 षटकाखेर फक्त 25 धावा धावफलकार होत्या आणि आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर तब्बल 15 धावा खर्च केल्या त्या भूषणने. म्हणजे पहिले षटक ज्या गुणाने हाताळलं त्या गुणांना मात्र खरपूस समाचार इथे मात्र हेदुंडे संघाच्या दोन्ही फलंदाजांना घेतला जातोय. खास करून दयाळू तरी मात्र आतापर्यंत 4 चेंडू तब्बल 14 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. भूषण स्वतः सरकतात, गोलंदाज चेंडूच्या खाली झेल घेण्यासाठी फलंदाज बाद. आपल्याच गोलंदाजीवर आपल्या संघासाठी अजून एक यश मिळवून देत आहेत भूषण. फलंदाज बॅक टू द पवेलियन. स्लॉगरच्या षटकामध्ये निश्चितच खूपच आक्रमकरित्या त्यावेळी मात्र 2 षटकार वसूल केले. व्हेरी गुड बॅटिंग. धावांची जी गती होती मात्र वाढवण्याचा प्रयत्न निश्चित मात्र भूषणच्या माध्यमातून इथे करण्यात आला होता. मात्र तेवढाच प्रयत्न, सुंदर प्रयत्न आक्रमक फलंदाजीच्या माध्यमातून दयाळूने दाखवला मैदानावर. विस्फोटक फलंदाजी केली. तो मात्र तंबूत परतोय, त्याची जागा घेतो मैदानावर तो अविनाश. निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय दिवा एंडकडनं. गोलंदाज आहेत अनिकेत आणि फलंदाजाला अविनाश. ए वर्सेस ए. ओव्हर द विकेट अविनाशसाठी. हा चेंडू बॅकफुटला गेले, जागा म्हणली एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये खेळून काढतात. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे, सीमारेषेच्या बाहेर जवळजवळ चेंडू फरार आणि हा चौकार. गुड शॉट. शेळगाव संघाचे कर्णधार, त्याला व्यासपीठावर यायचं आहे पण ताबडतोब. शेळगाव आपला अपोजिट संघाचे कर्णधार विनायक ऑलरेडी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. विनायक पाटील. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. खूप लांबचा पल्ला, तिथे मात्र प्रयत्न करतो. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. बघा तुम्ही किती सर्कलच्या बाहेर, 30 सर्कलच्या बाहेर जाऊन हा अप्रतिम झेल टिपलाय. जवळजवळ 10 ते 12 यार्डचं अंतर त्याने कापलं आणि आपल्या ग्लोव्ज मध्ये हा चेंडू कव्हर केला. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. चैता पाकाची रात पुनवेची, चैता पाकाची येल जायली पाठीची, आई येल जायली पाठीची. गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, आई गुडगोवरा. थँक्यू. किती फ्लेक्झिबल
अवेलेबल आहे बघा हा खेळाडू अनिकेत. अप्रतिम झेल तिथे त्याच्या माध्यमातून कॅच ऑफ द टुर्नामेंट निश्चितच लक्ष वेधून घेतलं या खेळाडूने प्रेक्षकांचं. अप्रतिम, खूपच कठीण होऊन बसतं प्रत्येक गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर जाऊन झेल पकडणं फॉलो थ्रू मध्ये, पण ते मात्र आपलं काम पूर्ण करून दाखवले ते अनिकेतने. व्हेरी गुड कॅच. स्ट्राईक आता मात्र येतात फलंदाज प्रदीप. बॅकफुट लावून स्क्वेअर कट करायचा होता पण चेंडू ऑफ ड्राईव्ह करता चेंडू तो डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू कव्हर झोन पण फेक करतो पर्यंत 2 धावा पूर्ण होतात का बघायचं आहे. व्हेरी गुड रनिंग. एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू तिथे मात्र तैनात होता. मात्र चेंडू जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत प्रदीपच्या खात्यामध्ये योगेशच्या खात्यामध्ये या 2 धावा आणि संघाच्या खात्यामध्ये सुद्धा 2 धावा ऍड होत आहेत. 46 धावसंख्या धावफरक 46. फुल टॉस आहे, चुकीला माफी नाही. वाईडिश लॉंगाच्या डोक्यावर षटकार, 6 धावा. किरण 6 धावा मिळतात योगेशला. 6 धावा मिळतात संघाला. एकूण धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते ती 50 कंप्लीट. धावसंख्या धावफलकर 52. अजून एक अप्रतिम आणि दर्जेदार खूप उंच सीमारेषेबाहेर षटकार. गुड शॉट. धावसंख्या धावफलकर वेगाने पुढे सरकते ती 58 या धावसंख्येवर. स्कोर मुजून 50 इन द लास्ट ओव्हर. अनिकेतचा निश्चितच खरपूस समाचार. आता मात्र 2 चेंडू आता पाहायला मिळते योगेश कडून. अजून एक फटका. आता मात्र स्क्वेअर द विकेट. स्क्वेअरच्या डोक्यांना 3 चेंडू 3 अप्रतिम आणि दर्जेदार षटकार, 6 धावा. धावसंख्या धावफलकर 64 आणि टार्गेट सेट फॉर द दिवा बी 65 टू विन. कंपल्सरी चेस असल्या कारणाने तुम्हाला जे टार्गेट जे सेट केलंय त्यापेक्षा 1 धावा जास्त निश्चित करावी लागणार. अप्रतिम फलंदाजी. 6 चेंडूत 22 धावांचं योगदान योगेशच्या माध्यमातून. गुड बॅटिंग. पॉवर पॅक शॉट. पायर असला तो म्हणजे निश्चित दयाळूने 2 अप्रतिम षटकार दाखवले आणि त्यानंतर मात्र येऊन योगेशने मात्र त्यावर मात्र शिक्कामोर्तब केलं. 3 अप्रतिम षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. वाडिश लॉंगनला 2 आणि एक स्कोअर द विकेट. स्कोअर लेगला 1 षटकार. आपली निश्चितच आपली खेळी त्यांनी सजवली आपल्या संघासाठी. 64 धावांचं योगदान आतापर्यंत मात्र पाहिलं तर हेदुटणे संघाने मात्र दिलंय पहिल्याच 5 षटकामध्ये. आणि आता मात्र 5 षटकामध्ये धावा चेस करायच्या दिवा बी संघाला. येणाऱ्या 5 षटकात 13च्या सरासरीने मात्र 65 धावा कुटायच्या आहेत. कारण कंपल्सरी चेस असल्या कारणाने तुम्हाला 5 धावा इथे सामना जिंकण्यासाठी बनवाव्याच लागतील. आणि ते मात्र टार्गेट सेट केले दिवा बी संघासाठी. पाहूया कशा प्रकारे मात्र हे टार्गेट सेट करणार 65 धावांचं. तत्पूर्वी मी शिळगाव संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर वडोदरीचे कॅप्टन ऑलरेडी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे. शिळगाव कॅप्टन यायचे ताबडतोब. शिळगावचे कॅप्टन ताबडतोब या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठावर. आपला अपोजिट संघ ऑलरेडी इथे मात्र बऱ्याच वेळ जरा इथे उपस्थित आहे. डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचं आहे. डिसिप्लिन सातत्याने आतापर्यंत दिवाबी वडोली बीच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाले. उंबरलीच्या मैदानावर सुद्धा वेळेवर हा संघ सज्ज असायचा, उपस्थित असायचा. त्यांचे संघ नाही पूर्ण संघ घेऊन मग तकदीर मात्र असो, विनायक असो, अप्रतिम कामगिरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आणि म्हणूनच या संघाचं स्लोगन मला खरंच हे स्लोगन खूप आवडलं. मी खरंच भरपूर चर्चा केली या स्लोगन बद्दल. चेंज द गेम, अप्रतिम कामगिरी. कारण जेव्हा जेव्हा संघाला गरज तेव्हा आपल्या बाजूने सामना झुकवण्याची कुवत, क्षमता आणि धमक या संघाकडे आहे. म्हणून या संघाचं तुम्ही स्लोगन पाहताय चेंज द गेम. बघा पंच काय इशारा करतायत, सूचना काय देत आहेत, लक्ष द्यायचंय पंचांकडे. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहताय त्याचं विकास चौथे आणि शिवराज पाटील. आमचे ऑफिशियल स्कोर आहेत ते मिथुन पाटील आणि त्याबरोबर विवेक मात्रे. मी पुन्हा एकदा शिळगाव संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचे व्यासपीठावर ही तुम्हाला सूचना करत आहे. गणेश रुबा क्रिकेट क्लब दिवा यांच्या माध्यमातून आयोजित दिवा चषक 2016 स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी तुम्ही पहिलाच सामना एन्जॉय करतात, हेदुटणे वर्सेस दिवा बी. आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा तुम्ही ते पाहू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून.
इथे मात्र गौरव सावंत यांची पूर्ण त्यांची टीम सज्ज आहे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट दाखवत आहेत. त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा अप्रतिम संगीत तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहेत. त्यांचं सुद्धा नाव तुमच्यावर आम्ही निश्चितच पोहोचवू. पण सामना जेव्हा सुरू होईल प्रत्यक्ष 5 धावांचा पाठलाग करण्यासाठी दिवा बीज संघ त्यांचा दोन्ही फलंदाज मैदानात उतरलेत आणि जेव्हा सामना सुरू होईल प्रत्यक्ष आपण ऐकूया राहुल भोईर यांना. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद प्रसाद सर. तर आपण मोठी स्पर्धा बघतो आजचा पहिल्या दिवशीय स्पर्धेचा गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघू शकता. तर नक्कीच लाडक्या गंधर्वांना वंदन करून महाराष्ट्राच्या आदि छत्रपती शिवाजींना मानाचा मुजरा करून या स्पर्धेकडे आपण अतिशय मोठी स्पर्धा बघतोय. पण पहिला सामना बघतो उद्घाटन सामना बघतो आपण मैदानावरती. समजा दोन संघांमध्ये एडुटने विपक्ष आपण सामना बघतो दिवा बी. दोन संघांमध्ये मोठा सामना बघतोय. तर यावेळेस आपण पहिल्या षटका बघितले तर पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा उभारल्यात विशेषतः एडुटने संघाने 64 धावा उभारल्या. 65 धावांचं मोठं लक्ष असणार दिवाबाई संघाला. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने प्रति षटकामागे 13.0 सर गाठायचे. यावेळेस जर विचार केला तर आपण बघतो एका बाजूला जशा प्रकारची गोलंदाजी झाली होती पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये बघितलं गेलं फक्त 5 त्याच्यानंतर 18 धावा पुन्हा एकदा 2 धावा केला गोलंदाजांनी खर्च केला संकेतने. शेवटच्या षटकात अतिशय मोठ्या अनिकेतने फेकले एकूण 24 धावा खर्च केल्या. चला शिलगाव संघाने लगेच यायचं शेवटचा कॉल असला आपल्याला. शिलगाव संघाने जर आला असेल तर आपण लगेच यायचं कारण का वडलुपी संघाने आलाय विशाल लिमकर पण आला असेल तर लगेच यायचं आमच्या अतिथी कक्षामध्ये कारण का वेल जाता कामा नाहीये. प्रशांत कुंभार षटक फेकणारे पहिले P1चं ज्यांनी सुरुवात केली होती ऍज द ओपनर एक चांगला खेळाडू प्रसाद सर सातत्याने यांची फलंदाजी बघितली होती खिडकालीच्या मैदानावरती जशा प्रकारची फलंदाजी केली होती सातत्य राखलं होतं. संयम आत्मविश्वास भरपूर आला या खेळाडूमध्ये. प्रशांत कुमार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या परावरती. वेस हा चेंडू लेट केली तरी क्षेत्ररक्षक आपण रवी चूक करतोय पर्यंत ते सिंगल येणार आहे. सुमितने मात्र अकाउंट ओपन केल्या मग 2 सलामीचे बंद ऍज द ओपनर दिवापे संघाच्या माध्यमातून सुमित आणि रोशन त्यांच्या खाण्यामध्ये जिम्मेदार असणे प्रसाद सर कारण का प्रति षटकामागे 13.0 सरासरी गाठायची. पण बघतोय खेळाचं दुसरं सत्र मोठी स्पर्धा बघतोय आपण. पहिल्या दिवशीय स्पर्धेचा एकूण 4 दिवसीय स्पर्धा आपण बघू शकाल. असा पहिला दिवस आपण पहिला सामना बघतोय उद्घाटन सामना बघतोय यावेळेस मैदानावरती. चांगला सामना कारण का पहिल्या सत्रामध्ये चांगली धावगती उभारली जी फलंदाजी केली राकेशने. शेवटच्या 3 टून मग 3 षटकारचे दाखवले त्याची जोडीमध्ये एक मोठा स्कोर उभा केला एडुटने संघाने. त्याच्यानंतर जर विचार केला तर त्यावेळेस मात्र एकदम मजबूत स्थिती बनवली सामन्यामध्ये. मात्र इथनं कमबॅक करणं अतिशय महत्वाचं असणार एका बाजूला आपण बघतोय जर विचार केला तर दिवाबी संघाला. प्रशांत यावेळेस आपण जबरदस्त शॉट बघतोय क्षेत्ररक्षक नाहीये पंच सांगतील धावा. चौकार पहिला संघर्षमय चौकार आला आता दिवाबी संघाच्या माध्यमातून. When Jason was at the table, I kept on seeing him look at me while he's with that other girl. Do you think he was just doing that to make me jealous? विचार जर केला तर आपण चौकार बघतो अदर लॉंग स्टेजवर चौकार दाखवलाय. तर विचार जर केला तर जागेवरून खेळा शॉट पूर्णपणे जागा बनवली होती कलेचा चांगला वापर केला कारण का पहिल्या पिऊन षटक मार्ग असता कारणाने जर हॉलंडर्स आपले जायचे स्वयंसेवक जर कुठे असाल आयोजकांनी तर लगेच तिकडे आपण जायचे कारण का चेंडू लवकर आपण आतमध्ये मैदानामध्ये घेऊन प्रशांत यावेळेस आपण चांगला शॉट बघतो पुन्हा एकदा पेस्ट्रा का चांगलं क्षेत्ररक्षण 30 घराच्या आतमध्ये तोपर्यंत फिकी चांगली येते फक्त सिंगल चौकारच्या सिंगल दाखवलाय तर चांगल्या प्रकारची पण बघतो रोशनच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या धापालक बघतो सांघिक कोट्यामध्ये बघू शकता यावेळेस 6 धावा धापालकावरती. मग तो पहिल्या पिऊन षटक मार्ग ते षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारायचा प्रयत्न करेल दिवा संघ. आपण बघतो 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती सुमित आणि रोशन चांगले फलंदाज बघ चांगली प्रकारची फलंदाजी आतापर्यंत केली आहे. प्रति षटकामागे 1300 सरासरी गाठायचे तर त्याचा संयमाने जर फलंदाजी केली तर धावा बनतील कारण का ग्राउंड आपण चांगला बघू शकतो. पुन्हा एकदा प्रशांत यावेळेस जबरदस्त शॉट बघतोय गॅप शॉट सिलेक्शन जवळपास कोण क्षेत्ररक्षक नाहीये आउटफील्ड पास चेंडू फरार अजून एक चौकार 4 धावा.
या प्रकारची आपण फलंदाजी बघतो. यावेळी जर विचार केला तर चौकार पहिला दाखवला रोशनने, आता मध्ये सुमितने बॅट खोललाय, बॅटचा पेस खोललाय, मग चौकार दाखवतो. धावेची गरज आहे, दिवस संघामध्ये धावा येत आहेत, चांगली फलंदाजी. यावेळेस ऑन साईडला मारायचा प्रयत्न शपथ झाले होते, शेवटी बॅट बॅटची मधून निघून तोपर्यंत उरलेलं काम चोखपणे इष्टक्षकांना बजावलंय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती. प्रशांतने बघितलं आतापर्यंत 2 चौकार आलेत, कुठे ते धावा थांबवण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला आपण बघतोय प्रशांतला, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जी फलंदाजी चांगली केली. एका बाजूने सुमितने चौकार दाखवलाय, तर दुसऱ्या बाजूने बघतो नाशिकला फलंदाज बघतो ऍज द ओपनर रोशनच्या माध्यमातून. यापेक्षा चांगला स्ट्रोक बघतोय, शेवटी भरपूर हवेमध्ये शतक 2 गेलेत, कॉल नाहीये, पण चेंडू जमीन लगत पडतोय. रवीने भरपूर ट्राय केला होता, चेंडू भरपूर हवेमध्ये होता. एक संधी होती, तर संधीचा फायदा घेऊ शकत नाहीये. संधी भेटली, अजून एक फलंदाज झाला. तोपर्यंत पहिल्या षटकाचा वाजवी काही संपला गेलाय, तर एकूण आपण धावसंख्या बघतो आपण होती 12 धावाला प्रति षटकामध्ये 1300 सरासरी गाठायची. मध्ये जर विचार केला तर 12 धावाला चांगली सुरुवात केली आपण बघितले दिवस संघाच्या माध्यमातून. 2 सलामीचे फलंदाज बघतो मग सुमित आणि रोशनला, ज्यांनी चांगली सुरुवात करून दिली. आतापर्यंत प्रति षटकामागे 1300 सरासरी गाठायची होती. एक आपण मोठी स्पर्धा बघतोय पहिल्या दिवशी स्पर्धेचं. गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा चषक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. त्याचा पहिल्या दिवशी स्पर्धेचं सकाळचं वातावरण, तो सर्व क्रीडा रसिकांना शुक्लच्या माध्यमातून सरचे स्वागत. आमचे सहभागी तर गौरवच्या माध्यमातून लाईव्ह टेलिव्हिजन केलं जात आहे. तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकता युट्यूब किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून. जर विचार केला तर चांगली रणनीती ऐकली बघितलं गेलं तर सातत्याने आम्ही बघितलं तर SSC ट्रॉफीमध्ये शाहीसद क्रिकेट संघ खामराबादच्या माध्यमातून स्पर्धा असलेल्या कारणाने सातत्याने तिथे सुद्धा गौरवच्या माध्यमातून चांगलं काम. त्याच्यानंतर डोंबिवलीच्या मैदानावरती नाईट स्पर्धेमध्ये तिथे सुद्धा सातत्याने दोघांचं चांगलं सहकार्य लागलं होतं गौरवच्या माध्यमातून. त्यावेळेस पहिल्या षटकाचा वाजवी काही संपला गेलाय, तर धावसंख्येत आपण बघतो एकूण धावा 12 धावा आल्या. तर चांगली सुरुवात बघतो आपण ऍज द ओपनर. दोघांनी एक चौकार दाखवलाय. एका बाजूला बघतो सुमित, दुसऱ्या बाजूला रोशनला. षटक फेकणार यावेळेस गोलंदाज योगेश, ज्यांनी 3 चेंडू 3 षटकार दाखवले होते. चांगला गोलंदाज आहे. यावेळेस शबन घ्यायचा प्रयत्न होता, अनसाईडला डिप्स माध्यमातून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. कारण का गोलंदाजी आपण बघतो चांगल्या प्रकारचे होतोय. कारण का प्रसाद सर जर विचार केला तर ज्या प्रकारची बंदची केली होती, षटकार बॅक टू बॅक 3 दाखवले, एक मोठी धावगती उभारली होती. कारण का जास्त धाव उभारण्याचा प्रयत्न होता एडुटने संघाचा. आणि त्याच्यानंतर मात्र जी जिम्मेदारी घेतली होती मैदानावरती योगेशने, आता मात्र गोलंदाजीच्या बरोबरती प्रशांत आणि योगेश दोन असे केले होते सातत्याने आपण बघू शकता. चांगली गोलंदाजी आणि चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फलंदाजी सातत्याने बघू शकता आपण यावेळेस. दरम्यान हा चेंडू पंच बघतील डावेष्टी सोडून गेलाय. खराब चेंडू बघतोय, स्क्वेअर चेंडू. तर योगेश पण त्याच प्रकारचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता, पण हा चेंडू मध्ये डावेष्टी सोडून गेलाय. स्क्वेअर चेंडू होतोय. अतिरिक्त दरम्यान धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या दाबलकावरती 13 धावा दाबलकावरती. षटक क्रमांक बघतोय पेडूचा मार्गस्थ म्हणजे 330 बाहेर बघू शकता. लॉंग ऑन मिड विकेट क्षेत्ररक्षक बघतो 2 आपल्या समोर बघतोय क्षेत्ररक्षक मिड ऑनला. यावेळेस पुन्हा हा चेंडू उजवी इष्टी सोडून गेलाय. दुसरा चेंडू आपण खराब बघतोय. पहिला चेंडू डाव्या इष्टीकडे फेकला होता. हा चेंडू मात्र उजवी सोडून गेला. पंचांब सांगतात हा चेंडू मात्र स्क्वेअर आहे. धावसंख्या अजून 1 वाढेल. धावसंख्या 14 धावा. चला शेलगाव संघ शेवटचा कॉल असा आपल्याला लवकर आपण यायचंय. शेलगाव संघाला सातत्याने मी कॉल करतोय. दरम्यान कीपर प्रशांत बीट झालाय, धाव येणार नाहीये कारण का हा शूट आपण चांगला बघतोय. तर विचार केला तर लवकर षटक संपवण्याचा प्रयत्न असेल, कारण का जर बघितलं गेलं तर कमी टाइम घेतोय षटक फेकण्यासाठी. लवकर जास्त सेट होण्याचा प्रयत्न करत नाहीये फलंदाज मैदानावरती. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा आपण स्क्वेअर बघतो. तिसरा चेंडू खराब फेकलाय. 2 झालेत फक्त, 4 चेंडू शिल्लक आहेत. चला शिलगाव संघाला सातत्याने मी कॉल करतो. शिलगाव संघ नाही की विशाल जर आला असेल तर मला प्लीज लवकर यायचे मित्रा. पोलीस सामना असणार आहे शिलगाव विपक्ष वडोली बी 2 दिग्गज संघामध्ये एक मोठा सामना बघू शकता आपण मैदानावरती. तर यायचं आमच्या व्यासपीठावरती. यावेळेस ऑनसाईडला मॅचचा प्रयत्न लागतो कीपरच्या मागे बघितलं पुन्हा एकदा प्रशांत चुकत तोपर्यंत शॉर्ट टर्म क्षेत्ररक्षक आलाय. यावेळेस धाव अजून 1 वाढेल. धावसंख्या 16 धावा धापलकावरती. जर विचार जर केला तर प्रसाद सर या सर्कल बाबत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न असला पाहिजे होता दिवाबी संघाचा,
मात्र यावेळी जर विचार केला तर पूर्णपणे बांधून ठेवण्याचा जो प्रयत्न केलाय, चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, स्क्वेअर शूट सातत्याने फेकल्यात, मध्ये एक संयम ठेवलाय कारण का मोठा फटका या षटकामध्ये जास्तीत जास्त येणं अतिशय गरजेचं असणार. यावेळी जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आपण बघतोय, 3 चेंडू स्क्वेअर फेकलेत, मात्र आतापर्यंत संयम गाठणं अतिशय महत्वाचं असणार आहे, ध्येय गाठणं अतिशय महत्वाचं असणार आहे. यावेळी बॅटचा बेस खोललाय, मात्र षटकार आपण बघू शकता डीप स्क्वेअर क्षेत्रामधून 6 धावा. Let me take a selfie. धन्यवाद. सचुने 2 चेंडू शिल्लक षटकातील. मी म्हटलं होतं मोठ्या फटक्याची गरज आहे, मात्र प्रसाद सर लगेच फलंदाजांनी ऐकले आणि मोठा फटका दाखवला. कारण विचार जर केला तर धावसंख्या मोठी उभारायची 65, कारण का बघितलं गेलं तर यावेळेस चेसिंग कंपल्सरी असणार आहे. विकेट अँड टॉसला महत्व नाही या स्पर्धेमध्ये, आपण एक चांगला डिसिजन बघू शकता स्पर्धेच्या माध्यमातून, कारण का विकेट टॉसला महत्व नाही, चेसिंग कंपल्सरी करायची म्हणजे प्रत्येक एक धाव अतिशय महत्वाची असणार यावेळेस दिवाळी संघाला. दरम्यान पुन्हा एकदा फक्त दिशेचा जायचा प्रयत्न चेंडू होतोय डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्राशी मग रवी तोपर्यंत फक्त सिंगल येईल. धावसंख्या अजून एक नाही, धावसंख्या दापक होती 23 विदाउट लॉस, पण दिवा बी संघ 23 धावा आल्यात. मग ते पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या. नाणेफेकीचा गोल जिंकला वडोली बी संघाने. निर्णय घेतला की क्षेत्ररक्षण करण्याचं सकाळचं सत्र आहे, पण मोठा सामना बघू शकता शिल्का विपक्ष वडोली बी या दोन दिग्गज संघामध्ये मोठी लढत. यावेळी शपन करायचा प्रयत्न, चेंडू बॅट पॅटच्या मधून निघून गेला, चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती. योगेश मात्र विचार केला तर या 2 चेंडू मागे चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. धावसंख्या दापलकी बघतो, एकूण धावा दापलकावरती 23 धावा दापलकावरती. अशा प्रकारे 2 षटकाचा वाजवी केस संपला गेलाय. माहितीच म्हटलं होतं जास्तीत जास्त धाव उभारण्याचा प्रयत्न करेल, मात्र यावेळेस 2 षटकाचा वाजवी केस संपला गेलाय. आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं एकूण 12 धावा खर्च केल्या प्रशांतने, त्याच्यानंतर मात्र योगेशने धावा खर्च केल्यात, 11 धावा खर्च केल्यात. प्रति षटकामागे विचार जर केला तर 13.0 गाठायची होती, मात्र यावेळेस चांगली आपण रणनीती बघू शकता मैदानावरती दिवा संघाच्या माध्यमातून, कारण का अजून एकही फलंदाज बाद झाला नाहीये, चांगली भागीदारी उभी केली. चला एडुडने संघ आपल्याला टीम मीटिंग साठी या षटकाच्या नंतर वेळ भेटेल, तर याची आपण दखल घ्यायची. पंचांनी मैदानावरती सातत्याने कॉल करायचे, कारण सामना आपण 5 षटकाचा बघतोय. 3 षटकाच्या नंतर डिन्स ब्रेक असेल त्यावेळेस तुम्ही टीम मीटिंग करू शकता, मात्र यावेळेस आता नाहीये, हा टाइम नाहीये टीम मीटिंग करायचा. आपण लगेच डिसिजन घ्यायचंय आणि लगेच सामना सुरू करायचंय. 2 षटकाचा वाजवी केस संपला गेला. सुमितने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे, 6 चेंडूमध्ये 14 धावांचा खेळ केला. तर दुसऱ्या बाजूला रोशनने आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 6 धावांचा खेळ केलाय. सामना प्रसाद सर सांगतायत पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस एडुन संघ फलंदाजी 2 षटकाच्या अखेरीस 23 धावा, तर दोन्ही संघाचा विचार जर केला तर आतापर्यंत बरोबरीचा दोन्ही संघाचा विकेट सुद्धा नव्हता गेला, त्या संघात सुद्धा विकेट नव्हता गेला. म्हणजे परिस्थिती दोघांची सेम आहे. मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये पण चांगला क्रिकेट बघू शकता, कारण सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघ मात्र आपला जोर लावतील मैदानावरती, आपल्यामध्ये ताकद आत्मविश्वास या मैदानावरती दाखवतील. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी बरोबरती बघतो आपण अविनाश षटक फेकणार आहे 3रा, सांघिक गोट्यातील 3रा आणि वैयक्तिक पहिलं आपल्या गोट्यामधील. स्ट्राईकला बघतो फलंदाज सुमित, ज्याने एक षटकाराने एक चौकार दाखवलाय, तर चांगल्या प्रकारची काही आतापर्यंत केली आहे. जर विचार केला तर सामना अतिशय मोठा बघतोय आपण 2 संघांमध्ये. अविनाश आपण आता घेऊन गेला चेंडूला, डिप्स गेले ते क्षेत्ररक्षक आहे योगेश, चांगलं क्षेत्ररक्षण, एका चेंडूला उचलले फेकले, तोपर्यंत ऍक्युरेट फेकी ऑन द स्टंप. जबरदस्त आपण क्रिकेट बघतो यावेळेस एडुन संघाच्या माध्यमातून, कारण का फेकी परफेक्ट एका चेंडूला उचल आणि लगेच फेकला. कदाचित विचार केला तर थोडा क्षण गेला असता तर कदाचित 2 धावा घेतले असते, मात्र तसं काय होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी होते, तोपर्यंत फक्त 1 धावेल. धावसंख्या 1 नाही, धावसंख्या दाबक होती 24 धावा दाबलकावरती. षटक क्रमांक बघतो 3रा मार्ग असते. मोठा सामना सकाळच्या सत्रामधील तमाम क्रिकेट रसिकांचं शृंखलेच्या सरचे स्वागत. आपण मोठी स्पर्धा बघतोय, आमच्या मान्यवरांचं स्वागत असणार आहे, कारण का सकाळच्या सत्रामध्ये आमच्या मान्यवर सुद्धा भरपूर आमच्या व्यासपीठावर तुम्ही बघू शकता. पहिल्या दिवस स्पर्धेचा आज भरपूर ठिकाणी स्पर्धा बघू शकता. माध्यमातून उंबाऱ्याच्या मधून स्पर्धा, नेवल नाक्यावरती एक स्पर्धा, इंदूर भालगावच्या माध्यमातून आतापर्यंत विषय केले 3 स्पर्धा आपण सातत्याने बघू शकता. आणि आपण एक मोठी स्पर्धा बघतो दिवाळीच्या मैदानावरती आजचा पहिला दिवस. अविनाश पुन्हा एकदा स्ट्रायकर फलंदाज रोशन, यावेळेस पर्यंत बॅटचा बेस करतो, चेंडू बॅटच्या परपेट नाही, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण.
तोपर्यंत अचूक फेकी येते. तर विचार जर केला तर मी म्हटलं होतं चांगल्या प्रकारचं काम आतापर्यंत केलं, चांगलं क्षेत्राची चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी दाखवली. पण पहिल्या सत्रामध्ये बघितलं जी फलंदाजी केली त्याच्या प्रकारची चांगली फलंदाजी केली, चांगला स्कोर उभा केला. मग तसं दुसऱ्या शॉट आपण दुसऱ्या शॉटमध्ये बघतो खेळाच्या चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी, म्हणजे तिन्ही गोष्टी आपण सातत्याने बघू शकता या दुर्ने संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय वाटचाल करतोय विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय मैदानावरती दिवा बी संघ. अविनाश पुन्हा एकदा रोशनसाठी खराब चेंडू फेकलाय, फक्त दिशा आणि या षटकार आपण बघतोय जबरदस्त फलंदाजी. तर आपण बघितलं यावेळेस अविनाशने भरपूर चुकीचा चेंडू फेकला होता, कारण का लोपलो चेंडू फेकला होता, चुकीला मापे नाहीये. सरांनी सांगितलं होतं मागच्या पहिल्या सत्रामध्ये, मात्र यावेळेस चुकीचा चेंडू फेकला, फक्त दिशा दिली यावेळेस मैदानावरती आपण बघतो रोशनने. आणि बघितलं गेलं तर शॉट फायनल क्षेत्रामध्ये षटकार बघू शकता. धावसंख्या पुल धावसंख्या 6 ने वाढेल, धावसंख्या दाबालकावरती आपण बघू शकता आता मात्र 32 धावा दाबालकावरती तुला कळतो. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, शेल मात्र होणार नाहीये. तोपर्यंत शॉट फायनल तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत 2 धावा येतात, षटकानंतर अजून 2 धावा. चांगली सुरुवात केली मैदानावरती, धावसंख्या अजून 2 ने वाढेल. 34 धावा दाबालकावरती. नंतर विचार जर केला तर चांगली सुरुवात केली मैदानावरती, मोठ्या लक्षाचा पाठलाग करतो यावेळेस. 500 धावांचं लक्षाचं पाठलाग करत असताना मग सुरुवात चांगली केली आहे दिवा ब संघाने. अविनाश यावेळेस शॉट बाजूने फक्त दिशा दिली आहे, अजून एक षटकार, 6 धावा. थँक्यू. 25/25 40 धावा दाबालकावरती. 1 टू गो. नक्कीच एका चेंडू नंतर आपण जायचं टीम्स ब्रेकर. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील. आता मध्ये जर विचार केला तर 13 चेंडू मध्ये अजूनही 25 धावेची गरज आहे. त्या षटकामध्ये पूर्णभर समाचार घेतलाय, कारण का चांगल्या प्रकारची बंद चौकली मैदानावरती आपण बघतो. मैदानावरती रोशनच्या माध्यमातून एक चांगली भागीदारी उभी झाली आहे. अविनाश बॅकफुटला असेल, आता खराब चेंडू फक्त दिशा दे क्षेत्ररक्षक आता मात्र नो मॅच बिल्डर. अजून एक चौकार, 4 धावा. धन्यवाद. यावेळेस 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावसंख्या दाबालकी बघतोय 44 44 धाव दाबालकावरती. अजून येणारे 12 चेंडू, 21 धावेची गरज आहे. आमचे डिंग्स ब्रेक वगैरे मैदानावरती. डिंग्स ब्रेक डीजे धन्यवाद. यावेळेस मात्र 26 धावांची केली मैदानावरती विचार केला तर रोशनने केली आहे. तर दुसऱ्या बाजूला बघतो सुमितने, ज्याने 15 धावांची केली, चांगली भागीदारी उभारली. आतापर्यंत विचार केला तर यावेळेस सामना मात्र जवळ आलाय, कारण का येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावेची अजूनही गरज आहे. म्हणजे 21 धावा कंपल्सरी बनवणं अतिशय महत्वाचं असणार आहे दिवा बी संघासाठी. तर गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेल मध्ये आपण बघतो योगेशला, ज्याने पहिल्या स्पेल मध्ये विचार केला तर
चांगल्या प्रकारचे गोलंदाजी केली, फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 चेंडू स्क्वेअर फेकले होते प्रसाद सर. त्याच्यामध्ये सुद्धा ते 3 धावा एक्स्ट्रा असून सुद्धा फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या षटकामध्ये टर्निंग पॉईंट होतं मॅच. या षटकामध्ये जास्त धावा जर खर्च केल्या गोलंदाजाने तर सामना मात्र जिंकण्याचे स्वप्न मात्र राखू शकतो दिवा बी संघ पुण्याच्या मैदानावरती. यावेळेस फक्त दिशा दिली, आपण चांगला शॉट बघतोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूची वाट बघितली होती, चेंडू वनबॉन्स फार चौकार. थँक्यू. धावसंख्या धापलकावरती स्कोर मोजाना 48 धावा धापलकावरती. यावेळी चेंडूची वाट बघितली होती प्रसाद सर, कारण का टेनिस क्रिकेटमध्ये चेंडूची वाट बघणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. चेंडूपर्यंत पोहोचणं अतिशय महत्वाचं, कारण आउटफील्ड पास आहे. चेंडूपर्यंत जर पोहोचण्याचं लगेचच जाईल चौकारासाठी याची जाण असताना मात्र इथे चूक केली क्षेत्ररक्षकाने, कारण का एक धाव अतिशय महत्वाची असणार आहे. आज चौकार दाखवलाय. धावसंख्या धापलकावरती 48 धावा धापलकावरती. बॅकपोर्टला असणार आहे एडुटणे संघ. सालक्यात घेऊन काढला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा आला आहे. पुन्हा मिस टाइम क्षेत्र शोधत होतो तोपर्यंत बघता बघता 2 धावा पूर्ण होतात आणि 50 धावेची भागीदारी होती. जर जो टाइम होत्या, कारण का पहिल्या सामन्यामध्ये एक जबरदस्त आपण भागीदारी बघतोय या दोन संघांमध्ये. दोन फलंदाजांमध्ये जेल सोडली होती, त्याच्यानंतर मागे बघून बघितलं नाही. दोन्ही फलंदाजाने ध्येय गाठलाय आणि यावेळेस मात्र जिंकण्याचे स्वप्न भरपूर राखू शकतोय दिवा बी संघ. दुसऱ्या बाजूला योगेश चांगला स्ट्राईक बघतोय. डी पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जवळपास आलाय. तोपर्यंत अजून 2 धावा येत आहेत. चांगली रणनीती ऐकली आतापर्यंत. मी म्हणतो एक भागीदारी जर उभी केली दिवा बी संघाने तर कुठे का मात्र एक चांगला सामना बघू शकता. मात्र यावेळेस आपण पहिला सामना उद्घाटन सामना या स्पर्धेत बघतोय. अतिशय चांगला सामना होतोय. प्रेक्षक वर्ग मात्र स्टँड मध्ये बसून या सामन्याचा लयलूट आनंद घेत आहेत, कारण का सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. यावेळेस बॅटचा बेस खोललाय, ताकदीचा वापर, षटकार साधावा. from Mumbai. धन्यवाद. आपण षटकार बघतोय. धावसंख्या धापलकावरती 58 धावा धापलकावरती. अजूनही 7 धावेची गरज आहे फक्त. सामना मात्र पूर्णपणे जवळ आणलाय. यावेळेस बॅटचा बेस खोललाय, बिग 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 षटकार डीप स्क्वेअर क्षेत्रामधून साधावा. यावेळेस जिंकण्याचं स्वप्न जे राखत होते एडुटणे संघ, जे स्वप्न घेऊन मात्र इथे आला होता त्या स्वप्न मात्र यावेळेस पूर्ण होऊ शकत नाही. फक्त एक धावेची गरज आहे. तर एडुटणे संघाने भरपूर चुक्या केल्या मैदानावरती. तर यावेळेस हा सामना भरपूर लवकर संपल्या बघतो प्रसाद सर, कारण का मोठा लक्ष्याचं पाठलाग करायचं होतं. जी सुरुवात केली बघितली मैदानावरती, जी भागीदारी उभी केली, एकूण विचार जर केले तर 36 धावांचं योगदान आपण बघतो. दुसऱ्या बाजूला जे सुमितने, तर दुसऱ्या बाजूला बघितलं रोशनने 26 धावांचं योगदान. दोन्ही संघांमध्ये दोघी चांगली पार्टनरशिप उभी केली आणि त्याच्या जोरावरती हा सामना भरपूर लवकर संपला. बघितले गेले तर 4 षटकामध्ये सामना संपलाय. फक्त 4 षटकाची गरज लागली आणि एकही विकेट न गमावता मात्र हा सामना जिंकलाय. जबरदस्त आपण सामना बघतो मैदानावरती बघितला. मध्ये एडुटणे संघाने चांगला खेळ केला. एक स्वप्न घेऊन आला होता मैदानावरती. विचार जर केला तर ती स्वप्न राखली होती, पण ती स्वप्न आता पूर्ण होऊ शकत नाहीये. हार्ड लक. या सामन्याला मात्र, या स्पर्धेला मात्र अलविदा करतो एडुटणे संघ. दुसऱ्या बाजूला मात्र एन्जॉय आपण बघू शकता दिवा बी संघाच्या माध्यमातून. चला, सामना जिंकलाय आणि सामन्याचा पुरस्कार जातोय ज्यांनी जबरदस्त खेळ केली मैदानावरती. नो डाऊट 36 धावांचं योगदान नाबाद सुमितने याच्या व्यासपीठावरती. जबरदस्त फलंदाजी, 3 षटकार दाखवले मैदानावरती, 2 चौकार दाखवले, त्याच्यानंतर 36 धावांचं योगदान. तर सन्मानित करते आमच्या व्यासपीठावरती अमर पाटील. जबरदस्त आमच्या व्यासपीठावरती यांच्या शुभ हस्ते मात्र सुमित सन्मानित केलं जाईल. चांगल्या प्रकारचा सामना आपण बघितला. एक मोठी भागीदारी उभी केली मैदानावरती. त्याच्या जोरावरती मात्र भरपूर लवकर सामना जिंकला.